सो हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर भावांनो, आपली गाडी आलती आज भरायला. तिसगावपासून काय अंतर आहे 17 किलोमीटरला चिचुंडे येते. इथून अर्धी गाडी पण आपली जाणार आहे. तिसगावमध्येच आपली पूर्ण गाडी वगैरे काय भरणार आहे फायनली. तर मित्रांनो, हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. प्लीज चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो. 8 दिवस झाले तर आपला एकही सबस्क्रायबर वाढायला नाही. 314 ते 314 आपले सबस्क्रायबर. प्लीज मित्रांनो, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला. खूप सारी मजा येणार आहे. तर मित्रांनो, बघूयात आता आपली गाडी वगैरे तर पाठीमागे चालू आहे भरायला. इथून मग तिसगावला गेल्यानंतर गाडी वगैरे पूर्ण फायनल होईल. फायनल झाल्यानंतर मग पुढचा प्रवास बघूयात मग. तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत चाला. आणि प्लीज भावांनो, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तर बघूयात आता हा आपला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूयात. गुजरातचा सफर कसा होते कसा नाही तुम्ही बी नक्की बघा. सो आता गाडीत आली होती आपली तिसगावच्या मार्केटमध्ये भरायला आणि मग आम्हाला तर फुल चहाची झाली होती तलप. मग काय दिसतं शनी गेलो, चहा वगैरे घेतला. चहा बी एकदम क्वालिटी होता, त्यामुळे मामा काय रिकामा कब्बी वरी घेऊ लागली. तर आता गाडीकडे जाऊयात. चहा झालाय पूर्णपणे. सो मित्रांनो, आता वाजलेत फायनली 8. काटा वगैरे पूर्णपणे झालेला आहे एकदम करेक्ट मध्ये. पाहू शकता काट्यावर गाडी वगैरे बसलेली. सो भावना, आता बघूयात गुजरातचा प्रवास झालेला आहे. आता आपला फायनली सुरू. जेवण वगैरे करायचं राहिलं आणखी. बघूयात आता गोण्या बिण्या घेऊन जायचं. वरी अडकलती आमची गाडी क्लीन. मागणी घालायला लागणार आणि ते वेगळी काय पद्धत पाहिजे तसं विचारायला लागणार. बघ, यात तुझी सुट्टी नाही म्हणता. हा, पण करायचं तरी कसं? अरे सोपं आहे. आपण एखाद्या लगीन झालेल्या माणसाला गाठूया. बसला ना जरा केला आजी भारी पडले आजी. लाईटिंग असतं नाही ना, संध्याकाळी टायमाला असतं. आपण दुसरा येतो. काही शाम थांबलेली तर दिवसा मी हां चला बघायचं असतं. लोकांनी लग्न झालं की तिकडे जायचंच नाही बा, लांब लांब सापुतार्याला जायचं हवं म्हणून. हा, मग तिकडं लोक जात नाही इडले बिडले फिरायला अमेरिका बिमेरिका बघायला. भारी देश आहे अमेरिका. मला जायचंय तिकडं. मी गेलो तुम्हाला घेऊन जाईल ना फिरायला. मग काय आमच्या संग कलवरा. कालवारा भारी. कालवारा कुठून आणलं भाई?
नाशिकला. तर नाशिक वगैरे करूयात 5 आपण व्यवस्थित. थंडी भयंकर थंडी भावानं, लई थंडी वाजायली. त्यामुळे काय मी तर स्वेटर घालून एकदम मफलर माझं पॅक आहे, नो टेन्शनमध्ये. पाहू शकताय फुल काश्मीर इतकी थंडी आहे, वाईट थंडी आहे एकदम. तर बघूयात आता, करतो मी नाशिक वगैरे 5 चहा प्यायला थांबल्यावर जरा बघूयात ब्लॉगचं नियोजन. सो हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. ब्लॉगच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर भावांना आता वाजलेत 5 बरोबर आणि पूर्ण अर्धा सापुऱ्याचं घाटबीट उतरून थांबलो होतं आता चहा प्यायला. चहा वगैरे घेऊन जरा टायर बियर पण जरा लायनर वगैरे गार व्हायची शक्यता आहे, जरा गरम झाली ते. पहिले गाडीला टायर धुरच हाणला आहे टापोटाप खाली आल्यामुळे. गार बीट करूयात टायर बियर, मग निघूया तिथून. चहा वगैरे पण घेऊयात. पाहू शकताय गाडी बिडी अजून एकदम टाईट केलेलीच आहे. थंडी तर विचारूच नका, भयानक थंडी इकडे सापुत्र्याकडे तर आपट थंडी एकदम. वारण थंडी संघच आहे आज, जसं की जाळंदूर संघ असतो इकडे वारण थंडी संघ आहे. आरड्याचं प्रमाण जरा जास्त आहे इकडं. बघूयात टायर बियर झालेल्या जातात, जरा गार व्हायची शक्यता होती, जरा दूरबीर निघालता टायरातून. काय फुल गरम आहेत अजून लायनर बिनर होते जरा गार. निघूयात इथून पुढचा सफर बघूयात. आता आम्हाला बसूयात चालवायला गाडी बिडी, आता जरा झोपूयात, आराम करूत. उद्याचा सफर बघू. तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर भावांना आता टायर वगैरे ते झालेत जरा गार, आता निघू शकतो आपण इथून. कसं आहे, कुठला बी घाट उतरला तरी टायर वगैरे गार व्हाय पुढं थांबायलाच पाहिजे. गाडी कशी असली तरी नवी जुनी, लायनर गार करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस गाडीची अर्धा घाट उतरला की थांबतोच हाट लाव. पाहू शकता हॉटेल वगैरे म्हणजे फिक्स आम्ही इथं थांबतो म्हणजे थांबतोच. टायर वगैरे झालीत गार, निघूयात आपण इथून. पुढलं सफर पण बघूयात. गाडी आज खाली होईन का नाही जरा बघूयात. जर सुरतला जाम लागलं तर नाही होणार. जर सुरतला नाही जाम लागलं तर 100% आज आपली गाडी 4 वाजेपर्यंत खाली होईल. बघूयात मग पुढलं सफर कंटिन्यू. सो हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. वाजले 11. गाडी वगैरे पण आलेली सुरतच्या पाठीमागे आहे. सॉरी सुरत वगैरे पास केली गाडी, बरोजला आली. भाऊ लेट तर झालेली आता. आज तर काही खाली व्हायचा आपला अंदाज नाही आहे पूर्णपणे. करूयात बघा जेवण बिवण, आज शनिवार पण आहे. पहिले तर अंघोळ मारूयात, पाणी बिणी लय भारी इथं. सो भावांना तर आता झालंय चहा पाणी पिऊन चहा वगैरे घेऊन निघालो आता इथून. बघूयात आता पुढचा सफर. आता बसतो गाडी वगैरे चालवायला जरा. हॉटेल बघू शकताय माझं. आज पैशांवर असल्यामुळं जेवण तर उशीर करायचं ठरलं आमचं. दुपारून जेवायचं आहे आम्हाला आज शनिवारमुळं. निघूयात आता इथून नॉन स्टॉप. पिंगरीच निसते. गाडी वगैरे पोचलेली अहमदाबादच्या जवळ एक्सप्रेस लाईन. आता अहमदाबादला जायला तर 2 तास तरी लागतीलच. 2 तास आपली गाडी अहमदाबादला पोहोचते. हाय मित्रांनो, तर आता वाजलेत 8 आणि आपली गाडी वगैरे तर पोचलेली मिलमध्ये कडीला. म्हणजे गाडी तर लवकरच आलेली होती तशी भावना 6 वाजताच, पण लोकेशन असल्यामुळे द्यायला जरा आम्हाला उशीर झाला आहे. म्हणजे 8 वाजलेत आता. तर पाहू शकता माझ्या पाठीमागं कापूस आहे हा पूर्ण पडलेला. मिलमध्ये आलेली गाडी वगैरे. तर भावांनो आपण आता ब्लॉक करूयात इथंच एंड. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. भेटत आहे काय अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तब तक के लिए बाय बाय.